सेवार्थी प्रमोटिंग वुमेन ऑफ इंडिया सिरीज एपिसोड 5. अलौकिक सामाजिक कार्य, स्त्री शिक्षण, अध्यात्म या तीनही गोष्टींचा वारसा देणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे विद्वान चित्पावन ब्राह्मण, वेद आणि संस्कृतमध्ये पारंगत यांनीच रमाबाईंवर संस्कार केला. अवघ्या 12व्या वर्षी त्यांना 18,000 श्लोक मुखद्गत होते. संस्कृत भाषेत त्या काव्य करीत, प्रवचन देत. भारत भ्रमण करीत असताना कलकत्त्याला आल्या आणि तेथेच त्यांना पंडिता व सरस्वती या 2 पदव्या बहाल केल्या गेल्या. पुणे, मुंबई, सोलापूर, ठाणे, नगर येथे फिरून त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. यात न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानडे यांनी सहकार्य केले. त्या काळचा विचार करता त्यांचे बहुतेक निर्णय असाधारण होते. 11 मार्च 1889 रोजी त्यांनी शारदा सदनाची स्थापना केली. शारदा सदनची विद्यार्थिनी विधवा गोदूबाई या रमाबाईंची मानसकन्या. शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी गोदूबाईंशी विवाह केला. पुढे त्या आनंदीबाई कर्वे म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मुलींना शिक्षण देण्याचे काम सुरू झाले. बाल, विधवा, निराधार, अपंग यांचा मोठा ओघ रमाबाईंकडे असे. स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर 2000 महिलांचा सांभाळ यांनी केला. ब्रिटिश सरकारने रमाबाईंना कैसरे हिंद चा किताब देऊन गौरवले. 16 भाषा यांना ज्ञात होत्या. स्त्रियांच्या वैद्यकीय शिक्षणाचा आग्रह यांनीच मांडला. ख्रिश्चन धर्म स्वीकारला असला तरी रमाबाई भारतीय तत्त्व कधीही विसरल्या नाही.